Indian Weavers. This is a poem composed by Sarojini Naidu, the great poet. First of all, we will see the title, Indian Weavers. Weavers म्हणजे विणकर. हँडलूमवरती विणणारे, हँडलूम, हातमाग. आजकाल तो हातमाग पाहायला मिळत नाही, पण आमच्या वेळेला तो हातमाग पाहायला मिळायचा. ठीक आहे, असा तो विणकर बसलेला असायचा, विव्हर बसलेला असायचा आणि समोर त्याच्या हातमाग असायचा. उभे आडवे असे धागे असायचे, काही कलरफुल धागे असायचे. आमच्या वेळेला लोकंसुद्धा त्यांच्याकडे असा कॉटन वगैरे द्यायचे आपला, आणि मग त्या कॉटनला साफ वगैरे करून त्याचं धागे वगैरे काढून किंवा धागे बनवले जायचे. त्याच्यामधून मस्त कापड, म्हणजे ही गावातल्या गावात असलेली कापड निर्मिती होती पहा. आज नाही दिसत आहे. ही थोडी चांगली गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. आता जे आत्मनिर्भर भारत आहे ना, त्या आत्मनिर्भर भारतमध्ये आपण हातमागांचा विचार करायला हवा, हँडलूमचा विचार करायला हवा. का बरं? म्हणजे पॉवरलूम्समध्ये होत नाही का? होतं, पण हँडलूम जर सुरू झालेत ना, तर मग आपला एरिया ना कॉटन यील्डिंगसाठी खूप फेमस आहे. चांगल्या टाईपचं कॉटन आपल्या इथे यील्ड होऊ शकतं आणि चांगले चांगले असे जे कॉटनचे क्लोथ्स आहेत आपल्याला गावातल्या गावात छान मिळू शकतात आणि चांगले असतात बरं का, खूप छान असतात ते. सो ऑलराईट, सो दीज आर द वीवर्स. आपल्याला त्याच्याबद्दल थोडंसं विचार करायचाच आहे नंतर, पण सुरुवातीला आपण पाहूया the introduction of the poet Sarojini Naidu, and later it will be followed by the introduction of the poem Indian Weavers. Alright, so see the first introduction. Sarojini Naidu, she was born on 1879 and she was died in 1949. She was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of Indian National Congress. She was the political activist. Okay, she was very much active in Indian freedom struggle. हे मोठं नाव आहे, हे प्रत्येकाच्या कानावरती पोचलेलं असं मोठं नाव आहे, सरोजिनी नायडू. बट ॲट द सेम टाईम शी वॉज अ फेमिनिस्ट ऑल्सो. कोणाला म्हणतात फेमिनिस्ट? फेमिनिस्ट इज अ पर्सन हू सपोर्ट्स द राईट्स ऑफ द विमेन, की स्त्रियांनासुद्धा तेवढेच हक्क मिळायला पाहिजे जेवढे पुरुषांना मिळतात. दिस पर्सन, वन हू फाईट्स फॉर दी राईट्स ऑफ द विमेन, दे आर कॉल्ड ॲज फेमिनिस्ट. सो शी वॉज अ ग्रेट फेमिनिस्ट ऑल्सो. And the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She became president of the Indian National Congress. This was a great party which fought in the Indian freedom struggle, and she was the president of that. So now you can see, तुम्हाला लक्षात येईल की ही खूप दिग्गज अशी पर्सनॅलिटी होती आणि जिची पोएम आपल्याला आज स्टडी करायची. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. Sobriquet means nickname. तिनं लिटरेचरमध्ये इतकं छान काम केलं ॲज अ पोएट. तिच्या पोएट्री इतक्या मस्त आहेत की तिला सॉब्रिके मिळालं, म्हणजे एक निकनेम मिळालं. कुठलं? नायटिंगेल ऑफ इंडिया. नायटिंगेल, दिस इज द बर्ड. हा शब्द ऐकला असेल तुम्ही. हा पक्षी आहे छोटासा चिमणीसारखा, पण इतका सुंदर गातो. मेलॉडियस नोट्स असतात त्याच्या गाण्याच्या, खूप मस्त गातो. रॉबिन पक्षासारखा मस्त गातो. ही पण आपल्या कवितांमधून अक्षरशः गाते, इतक्या छान तिच्या कविता असतात, म्हणून तिला नायटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं. शी वॉज कॉल्ड नायटिंगेल ऑफ इंडिया. Later, she became the governor of the United Province in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. स्वतंत्र भारताची ती पहिली गव्हर्नरसुद्धा होती. युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947ची ती गव्हर्नर होती. है ना, असं मोठं काम आहे या सरोजिनी नायडूंचं. आता कवितेबद्दल पाहूया आपण. कविता कुठली? Indian Weavers. Indian Weavers
is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers view at three particular times of a day. काय आहे या कवितेमध्ये? एक छोटीशी कविता आहे, 3 स्टांजांची कविता आहे. या 3 स्टांजांमध्ये 3 डिफरंट टाइप्स ऑफ गार्मेंट्स आर डिस्क्राइब्ड हिअर. ओके, ते पर्टिक्युलर कलरचे आहेत आणि पर्टिक्युलर टाईम ऑफ द डेमध्ये ते वापरले किंवा ते विणले गेलेले आहेत या हँडलूमवरती. ठीक. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. ह्या 3ही स्टांजांमध्ये ह्युमन लाईफच्या 3 वेगवेगळ्या फेजेससुद्धा वर्णन केलेले आहेत, जसं बर्थ और द चाइल्डहुड, ॲडल्टहुड और द यूथ, आणि डेथ इन द ओल्ड एज. ओके, त्या 3 फेजेसमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे कापडं विणल्या गेलेली आहेत जे रिप्रेझेंट करतात 3 वेगवेगळे फेजेस. तर हे कवीनीसुद्धा विणकाम केलं आहे, माहीत आहे का? विणकाम कशाचं केलं आहे? दिवसाचे जे वेगवेगळे समय आहेत किंवा दिवसाचे वेगवेगळे जे टायमिंग्स आहेत, जसं मॉर्निंग असेल, इव्हिनिंग असेल, नाईट असेल, त्यांना मस्त गुंफलेलं आहे मानवी जीवनासोबत. त्याच्यासोबत रंगसुद्धा टाकलेले आहेत, म्हणजे विणकाम इवन पोएटनी पण केलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, सो इन ट्रू सेन्स इट इज अ विव्हिंग पोएम. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. 3 स्टांजांमध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे कलर्स वापरलेले दिसतील विव्हिंग करत असताना, हँडलूममध्ये विणकाम करत असताना. हे 3ही कलर्स 3 वेगवेगळे मूड्स दर्शवतात, है ना? कलर्स मूड्स दर्शवतात, है ना? आपल्याकडं जर पाहिलं ना, तर जेव्हा आपण खूप आनंदात आहोत त्यावेळेला काळे कपडे नाही चढवत कधी, किंवा काळे कपडे दिवाळीला नाही घालू देत लोक, आपल्या घरची माणसं. म्हणतात काय म्हणतो, का बरं? ते कपडे आहेत ना, ते कपडे बरोबर असं मूड दर्शवतात. सेलिब्रेशनचा जर मूड असेल ना, तर त्यावेळेला मस्त कलरफुल कपडे अंगावरती असतात, हो की नाही? हां, तर हा मूड त्यांनी 3 वेगवेगळ्या स्टांजांमध्ये अकॉर्डिंग टू दी इव्हेंट्स अकरिंग इन 3 स्टांजाज त्यांनी छान वापरलेला आहे. तो वापर, रंगांचा वापर सुद्धा आपल्याला या कवितेमध्ये पाहायचा आहे. ठीक आहे, ही होती, दिस वॉज दी इंट्रोडक्शन ऑफ द पोएट ॲज वेल ॲज इंट्रोडक्शन टू द पोएट्री ऑल्सो. आय मीन दिस पोएम इंडियन वीवर्स. ओके, so let us start enjoying the poem with the proper explanation. All right, first stanza, 4-line stanza. All right. Weavers weaving at break of day, why do you view a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we view the robes of a newborn child. In the first 2 lines, the poet asks the weavers, weaving at the break of day, why do you view a garment so gay? Gay means happy. You look very happy. मोठे आनंद दिसताय, है ना? At the break of day means in the morning. Why do you view a garment so gay? इतकं छानसं गारमेंट अगदी सकाळी सकाळीच तुम्ही विणायला घेतलेलं आहे. वाय, का बरं? Dear viewers, why you are weaving this nice garment early in the morning? Look the answer. Blue as the wing of a halcyon wild, we view the robes of newborn child. ब्लू, हां, आमच्या गारमेंटचा कलर पण कसा मस्त आहे ना. इट्स ब्लू. कसला ब्लू? लाईक द विंग. हा कलर द हॅल्सियन बर्ड, हॅल्सियन इन अदर वर्ड्स, और दुसऱ्या त्याला किंगफिशर पण म्हणतात. किंगफिशर पाहिलं ना, त्याचे पंख मस्त निळे निळे शार असतात. त्या किंगफिशरच्या मीन्स हॅल्सियन बर्डच्या त्या पंखांचा मस्त ब्राईट ब्लू कलर जो आहे ना, तो मस्त ब्राईट ब्लू कलर तुम्ही ह्या गारमेंटला दिला आहे, की म्हणजे आम्ही ह्या गारमेंटला दिला आहे. हां,
का बरं माहिती आहे का? बिकॉज वी व्ह्यू द रोब्स. रोब्स मीन्स ड्रेस ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आत्ता नवजात बाळ जे जन्मलेलं आहे ना, त्याच्यासाठी आम्ही मस्त छान ब्राईट कलरचा असा मस्त ड्रेस विणायचा आहे ना त्याच्यासाठी, म्हणून हा असा 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 ड्रेस बनवला आहे आम्ही. नाव यू लुक. द ब्रेक ऑफ डे, दिवसाची सुरुवात. अँड व्हॉट इज द बर्थ? आत्ताच बाळ जन्मलेलं ना, न्यू बॉर्न चाइल्डसाठी पाहिजे ना. आता आलं ना रिलेशन लक्षात, की ब्रेक ऑफ डे, दिवसाच्या सुरुवातीला माणूस कसा मस्त फ्रेश असतो. नवजात बाळ कसं असतं? फ्रेश असतं. नो वरीज. सकाळी सकाळी कुठल्या काय वरीज? अगदी मस्त झकास असतो, मोकळं आकाश असतं, छान मोकळी हवा असते, हो की नाही? सो ॲट इट इज अ न्यू बिगिनिंग ऑफ द डे. इट इज द न्यू बिगिनिंग. बर्थ मीन्स द न्यू बिगिनिंग टू द लाईफ. आलं रिलेशन लक्षामध्ये? आणि हे दोन्ही कसे मस्त हॅपी आहेत. हॅपी फेजेस आहेत ह्या. जीवनाची सुरुवात पण हॅपी आणि दिवसाची सुरुवातसुद्धा हॅपी. म्हणून कलर पण कोणता वापरला? हॅपी कलर. दॅट्स ब्लू. ब्लू इज ऑलवेज चार्मिंग. ब्लू ऑलवेज शोज हॅपीनेस. हॅपीनेस, एन्थुझियाझम, फ्रेशनेस. ओके, हे दर्शवतो तो ब्लू कलर. सो व्ह्युअर्सनी बरोबर तोच कलर वापरला, ब्लू कलर वापरला. का बरं? कारण बाळ जन्मलेलं आहे, नवीन सुरुवात आहे, दिवसाची पण सुरुवात मस्त झकास करायची असेल, छान निळ्या कलरमध्ये मस्त त्यांनी गारमेंट्स, रोब्स बाळाचे तयार करण्यासाठी तो कलर वापरला आहे खरं. आणि म्हणून कवीला ते सांगतात दॅट ब्लू ॲज द विंग ऑफ हॅल्सियन वाईल्ड वी व्ह्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. है ना? नवजात बाळ जन्मलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही रोब्स बनवतो आहेत, मस्त छान कापड बनवतो आहेत, त्याच्यासाठी मस्त हा ब्लू कलर वापरला आहे. सेकंड स्टान्झा. Weavers weaving at the fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of peacock, purple and green, we weave the marriage bells of a queen. फर्स्ट पुन्हा पोएट विचारतो पहिल्या 2 लाईन्समध्ये. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट, जेमतेम जेमतेम अंधारायला होतं. जेमतेम म्हणजे नाईटची ही सुरुवात कुठून होते? सायंकाळपासून. आता सायंकाळ ही वेळसुद्धा कशी आहे? सेलिब्रेशनची. काही सेलिब्रेट करायचं असेल तर पर्टिक्युलरली सायंकाळची वेळ निवडली जाते. मस्त रोषणाई केली जाते. ही रोषणाई वगैरे छान दिसायसाठी सायंकाळची वेळ इज द बेस्ट. सगळी माणसं आपापल्या कामांमधून वापस आलेली असतात, सगळ्यांना मोकळा वेळ पण शिल्लक असतो. सो एव्हरीबडी वॉन्ट्स टू एन्जॉय. ओके, सो द इव्हिनिंग इज द टाईम वेन वन एन्जॉयज. विव्हर्स विव्हिंग ॲट फॉल ऑफ नाईट, या विव्हर्सनी सुद्धा बरोबर इव्हिनिंगचीच वेळ निवडलेली ना. कवी विचारतो वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. इतकं ब्राईट गारमेंट, इतकं छान शायनिंग गारमेंट का बरं बनवताय तुम्ही आता या सायंकाळच्या वेळेला? ते म्हणतात लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक. पिकॉक, मोर, मोराच्या पंखांसारखा कलर आहे आमच्या गारमेंटचा आत्ता. पर्पल, जांभळा अँड ग्रीन, हिरवा. हिरव्या आणि जांभळांचं मस्त मिलाफ. देर इज अ स्प्लेंडिड मिक्सचर ऑफ 2 कलर्स, ग्रीन अँड पर्पल. इतके छान कलर्स आम्ही, ब्रिलियंट कलर्स आम्ही निवडले. वाय? बिकॉज वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. क्वीनचं जे मॅरेज वेल आहे ना, ते आम्हाला मॅरेजच्या वेळेला वापरण्याचं जे वेल आहे, वस्त्र आहे वरचं, ते वस्त्र आम्हाला आता शिवायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला विणायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही इतके ब्राईट कलर्स वापरले आहेत. वाय? बिकॉज द इव्हेंट इज ऑल्सो रिअली व्हेरी सेलिब्रेटिंग. है ना? राणीचं वेल आहे बाबा ते, आणि ते मॅरेज वेल आहे. ठीक आहे, आता पहा बरोबर रिलेशन कसं लावलं. इव्हिनिंग,
टाइम ऑफ सेलिब्रेशन. मॅरेज टाइम ऑफ सेलिब्रेशन. देअरफॉर कलर पण त्याला मॅचिंग बरोबर दिला त्यांनी. कुठला? पर्पल अँड ग्रीन. these colors show celebration, these colors show joy, these colors show happiness. Okay, the mood of celebration. Okay, हा बरोबर या कलर्स म्हणून तेच कलर्स बरोबर निवडलेले आहेत. थर्ड स्टांजा. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we view a dead man's funeral shroud. Weavers weaving solemn and still. कसे होते weavers? कसे होतं त्यांचं माइंड सेटअप कसं होतं? एकदम solemn, serious and still, एकदम शांत, quiet. Nobody was talking, appearing sorrow. They were in sorrow. They were sad rather. So, in this solemn mood, okay, the poet asks, what do you weave in the moonlight chill? Why you are so serious, and what in this chilly night, what you are weaving? है ना? Poet asks. Poet विचारते. आन्सर देतात, व्हाईट ॲज अ फेदर, अगदी पांढऱ्या शुभ्र पंखांसारखं. अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, व्हाईट क्लाउडसारखं. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही आता विणतो आहोत अ डेड मॅन, मृत झालेल्या व्यक्तीसाठी फ्युनरलचं श्राउड. श्राउड इज दॅट क्लॉथ जो याच्यावरती पांघरला जातो, त्या डेड बॉडीवरती असा पांघरला जातो ना, तो क्लॉथ, दॅट इज कॉल्ड ए श्राउड. तो श्राउड आम्ही बनवत आहोत सध्या. ठीक आहे. त्याच्यामुळं कलर बिलकुल व्हाईट कलर. व्हाईट कलर शोज द सिरियसनेस, द सॅडनेस, द सॉरो. ॲट द टाइम ऑफ सॅडनेस, when the people are in a sorrowful mood, they wear white garments, you know. बरोबर ह्यांनी व्हाईट गारमेंट बरोबर निवडली. आता पहा रिलेशन, है ना. नाईट निवडलेली आहे तिने. नाईटच्या वेळेला नाईट इज नॉट पर्टिक्युलरली मिड नाईट वगैरे. ठीक आहे. दॅट इज अ व्हेरी फ्रायटनिंग टाईम ऑफ अ डे. सगळा अंधकार असतो ना सर्व तो. एव्हरीवेअर देर इज डार्कनेस. वन फिअर्स टू गो देअर आउटसाईड. सो नाईट म्हणजे सॅडनेस दर्शवणारं, आणि इकडे माणसाचा शेवट, द डेथ, असं बरोबर मॅच केलेलं आहे ते. आणि मूड कसा आहे? बिलकुल सॉलेम, सिरियस. ठीक आहे ना. सो दीज आर 3 स्टांजाज. आता तिन्ही स्टांजा आपण जर एकमेकांशी जोडून पाहिलं तुमच्या लक्षात येईल. द फर्स्ट स्टांजा इज डेडिकेटेड टू द बर्थ, द बिगिनिंग, द जॉय, द फ्रेशनेस. The second stanza is related to the youthful phase of man's life. Okay, therefore it is enthusiastic. It is the mood of celebration. It is the mood of joy. And the color कोणता वापरला बरोबर? पर्पल अँड ग्रीन. तिसरी फेज कुठली? डेथ, है ना. यावेळेला वेळ पण कोणता वापरला आहे? नाईट, है ना, ॲट द टाइम ऑफ नाईट. ऑलराईट. सो what does this poem tells us? Poem tells us about the human phases, that in the beginning of our life we celebrate, we are really very happy because it's a new hope, new beginning. Then we grow up, become youthful. It is celebrating mood, it is happy mood, joyous mood. And in the end everybody has to go to that end. Okay, that is death. That is rather serious, that is rather sorrowful, it is sad one. Okay, so these 3 human phases are described in 3 stanzas by the poet, relating with the phases of day, the time of day, as well as with the distinct colors. Alright, so this is Indian weavers, right?